नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर घेऊन आली आहे. मराठी गद्य रामायण, वाल्मिकी रामायण आहे. अयोध्याकांड हा सर्ग 7 आहे आणि इथे सांगितले जात आहे मंथराबद्दल. मंथरा कोण होती आणि ती कोणाबरोबर आली होती आणि तिने काय केलं ते ह्या सर्गामध्ये सांगण्यात येत आहे. तुम्ही ऐका. कैकेयीजवळ तिच्या माहेरहून आलेली एक दासी होती. तिचा जन्म कोणापासून व कोठे झाला हे कोणालाच माहीत नाही. राम राज्याभिषेकाच्या अगोदरच्या दिवशी ती सहज कैकेयीच्या चंद्राप्रमाणे कांतिमान असलेल्या महालावर होती. त्या दासीचे नाव मंथरा होते. त्या प्रासादाच्या गच्चीवरून तिला दिसले की अयोध्येतील सर्व राजमार्गावर सडा टाकला आहे आणि सगळीकडे फुललेली कमळे पसरलेली आहेत. सगळीकडे बहुमूल्य पताका फडकत आहे. उंच ध्वजाने अयोध्या सुशोभित केलेली आहे. मार्गावर चंदन मिश्रित पाणी शिंपडले आहे. लोकांनी डोक्यावरून स्नान केले आहे. हार आणि मोदक हाती असलेल्या ब्राह्मणांच्या आवाजाने अयोध्या दुमदुमत आहे. सर्व देवळांचे दरवाजे पांढरे शुभ्र करण्यात आले आहे. जिकडे तिकडे वाद्यांचा आवाज घुमत आहे. आनंदित झालेल्या जनसमुदायाने अयोध्या भरली आहे. ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने अयोध्या निनादत आहे. इतकेच नाही तर उत्कृष्ट हत्ती आणि घोडेसुद्धा आनंदित झाले आहे व गायी आणि बैल हर्षाने हंबराव करीत आहे. लोक हर्षाने प्रसन्न झाले आहेत व अयोध्येत असंख्य ध्वज उभारलेले आहेत. अयोध्येची ती शोभा पाहून मंथराला फार आश्चर्य वाटले. तिला जवळच्याच प्रासादावर उभी असलेली एक दासी दिसली. तिने पिवळे रेशमी वस्त्र परिधान केले होते आणि तिच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता. मंथरेने त्या दासीला विचारले, रामाची आई उत्तम अभिलाषा धरून मोठ्या आनंदाने लोकांना धन वाटत आहे व लोकांना इतका आनंद का बरं झाला आहे ते मला सांग. महाराज दशरथ अत्यंत हर्षभरीत होऊन कोणते कार्य करणार आहेत? दाईला पडलेला आनंद तिच्या शरीरातून ओसंडून बाहेर पडत होता. ती त्या कुब्जा मंथरेला अत्यंत हर्षाने म्हणाली, मंथरे, श्रीरामांना अगणित संपत्ती प्राप्त होणार आहे. उद्या पुष्य नक्षत्रावर दशरथ महाराज पापरहित आणि जितक्रोध रामांना युवराज पदाचा अभिषेक करणार आहेत. दाईचे उत्तर ऐकून त्या कुब्जेला संताप आला व कैलास शिखराप्रमाणे उंच असलेल्या गगनचुंबी प्रासादाच्या गच्चीवरून ती ताबडतोब खाली उतरली. ही घटना कैकेयीकरता अनिष्ट आहे असे वाटले. ती क्रोधाने जळू लागली. कैकेयीने महालात अंग टाकले होते. तेथे जाऊन ती कैकेयीला म्हणाली, मूर्ख, उठ, निजली काय आहेस? तुझ्यावर फार मोठे संकट येत आहे. तुझ्यावर आपत्तीचा पहाड कोसळत आहे. पण तुझ्या ह्या वाईट परिस्थितीची तुला जाणीव नाही. तुझे प्रियतम तुझ्यासमोर असे दर्शवतात की ते तुलाच सर्वस्व ऐश्वर्य अर्पण करणार आहेत, परंतु तुझ्या पश्चात मात्र ते तुझे अनिष्ट करतात. ते आपल्या अनुरक्त आहे असे समजून तू आपल्या सौभाग्याची फुशारकी मारतेस. परंतु उन्हाळ्यात नदीचा प्रवाह जसा आटत जातो त्याप्रमाणे तुझे ऐश्वर्य अस्थिर होऊन तुझ्या हातातून निघून जात आहे. चांगल्या गोष्टीतसुद्धा वाईटपणा आहे असे दर्शवणाऱ्या कुब्जा मंथरेचे रागाने भरलेले ते कठोर बोलणे ऐकून कैकेयीला फार दुःख झाले.
कैकेयी कुब्जेला मंथरेला म्हणाली, मंथरे, काही अमंगल तर घडले नाही ना? तुझा चेहरा विषण्ण झाला आहे व तू फार दुःखित झालेली दिसली आहे. मंथरा बोलण्यात फार कुशल होती. कैकेयीचे ते मधुर बोलणे ऐकून जास्तच खिन्न होऊन कैकेयीचे आपण हित करत आहो असे दर्शवत ती कुब्जा अत्यंत रागावून कैकेयीचे मन कलुषित करीत व तिच्या मनात रामाबद्दल असूया उत्पन्न करीत म्हणाली, देवी, तुझा फार मोठा व कायमचा नाश करण्याचे कृत्य सुरू झाले आहे. दशरथ महाराज रामाला युवराजपदाचा अभिषेक करणार आहे. हे ऐकून मी भीतीच्या अगाध समुद्रात बुडत आहे. मी दुःख आणि शोक ह्यांनी व्याकुळ होऊन जणू काही अग्नीने जळत आहे. परंतु तुझ्या हिताची गोष्ट सांगण्याकरता मी इथे आली आहे. कैकेयी, तुझ्यावर एखादे दुःख कोसळले तर मला फार दुःख होईल. तुझ्या उन्नतीमुळेच माझी उन्नती होईल ह्यात संशय नाही. देवी, तू एका राजाच्या कुळात जन्म घेतला आणि एका महाराजाची तू राणी आहेस, तरी देखील राजधर्माची उग्रता तुला कशी समजत नाही? तुझा नवरा धर्माच्या मोठ्या गोष्टी करतो, परंतु तो शठ आहे. तो प्रत्यक्ष गोड गोड बोलतो, परंतु मनात फार कठोर आहे. तुला वाटते की तो सर्व काही शुद्ध भावनेने करतो, त्यामुळेच तुझी अशी फसगत झाली आहे. तुझा पती तुझे सांत्वन करण्याकरता येथे व्यर्थ येत असतो. वस्तुतः तो आज कौसल्याला ऐश्वर्य संपन्न करणार आहे. तो मनाचा इतका दुष्ट आहे की त्याने भरताला तुझ्या माहेरी पाठवून दिले आणि उद्या सकाळीच ते अयोध्येचा निष्कंटक राज्यावर रामाला बसवणार आहे. बाले, मुलगा आपले हित करील असे वाटून आई त्याचे पोषण करते. त्याचप्रमाणे पती म्हणवणाऱ्या दशरथाचे तू पोषण केले आहेस, परंतु प्रत्यक्षात तो भयंकर शत्रू निघाला आहे. अज्ञानामुळे एखाद्या विषारी सर्पाला आपल्याजवळ घेऊन त्याचे लालन करावे, त्याप्रमाणे ह्या सर्पतुल्य दशरथाला तू धरले आहेस. उपेक्षित शत्रूने किंवा सर्पाने वागावे, त्याचप्रमाणे दशरथ राजा आज तुझ्याशी व तुझ्या पुत्राशी वागत आहे. पुरी, तू नेहमी सुख भोगण्यास योग्य आहे, परंतु मनात पाप ठेवून वरून सांत्वन करणाऱ्या दशरथाने रामाला राज्यावर बसवण्याचा विचार करून आज तुझ्यासह बांधवासह सत्यानाश केला आहे. कैकेयी राजकुमारी, ही दुःखजनक वार्ता ऐकून सुद्धा तू माझ्याकडे अशी पाहत राहत आहे की तुला जणू काही आनंद झालेला आहे व माझ्या म्हणण्याचे तुला आश्चर्य वाटत आहे. परंतु हे आश्चर्य वाटणे सोडून दे आणि स्वतःच्या पुत्राचे व माझे रक्षण कर. मंथरेचे बोलणे ऐकून सुंदर मुख असलेली कैकेयी शय्येवर उठून बसली. तिचे हृदय हर्षाने भरून गेले व ती शरद ऋतूतील चंद्रकोरीप्रमाणे शांत, सुंदर व प्रसन्न दिसू लागली. अत्यंत संतुष्ट झालेल्या कैकेयीने आश्चर्यचकित होऊन परंतु हसून त्या कुब्जेला एक दिव्य आणि सुंदर अलंकार बक्षीस दिला. कुब्जेला ते आभूषण देऊन अत्यंत आनंदित झालेली श्रेष्ठ सौंदर्यशालिनी तरुणी कैकेयी मंथरेला पुन्हा म्हणाली, मंथरे, तू मला ही फार प्रिय बातमी सांगितली आहेस. मी ह्याबद्दल तुझे काय प्रिय करू? राम आणि भरत ह्यांच्यात मी काहीही फरक करत नाही. म्हणून महाराज रामाला राज्याभिषेक करणार आहेस, हे ऐकून मला फार संतोष वाटत आहे. रामाला राज्याभिषेक होणार आहे ह्यापेक्षा चांगली बातमी असूच शकत नाही. तू सांगितलेली ही प्रिय बातमी मला अमृताप्रमाणे आवडली
मंथरे, माझ्याकडून प्रिय वस्तू मिळवण्यास तू पात्र आहे. हा प्रिय समाचार सांगितल्याबद्दल एक चांगला वर मागून घे. मी तो तुला अवश्य देईल. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.